नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं के पी फार्म यूट्यूब चॅनलवर. आज फार्मासिस्ट उमेदवारांसाठी एक महत्त्वाची भरती अपडेट घेऊन आलो आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री डिफेन्स ऑफ एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम म्हणजे ECHS ह्यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे. त्याच्यामध्ये अहमदनगरमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मासिस्ट रिक्रुटमेंट ही जाहीर करण्यात आलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किती फार्मासिस्ट जागा आहेत, कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय असणार आहे, पगार किती मिळणार आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघणार हे बघा, ही भरती ECH पॉलिक्लिनिकसाठी आहे आणि भरतीचे ठिकाण पूर्ण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि बीड. ठीक आहे. पिरियड ऑफ 1 year रिन्युएबल फॉर ॲडिशनल पिरियड. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर असून सुरुवातीला 1 वर्षासाठी असेल आणि जर तुमचं काम वगैरे त्यांना समाधानकारक वाटलं, चांगलं वाटलं तर तुम्हाला ही पुढे वाढवण्यासाठी पण म्हणजे मुदत तुम्हाला देऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण फार्मासिस्ट वॅकन्सीची डिटेल बघणार आहोत. फार्मसीमध्ये बघा इथे दिलेलं आहे, एकूण जागा ज्या आहेत, एकूण जागा किती आहेत? 2. एक अहिल्यानगरला आणि एक लातूरला. ठीक आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी असणार आहे ती शैक्षणिक पात्रता असणार आहे B फार्मसी आणि D फार्मसी. ठीक आहे. त्यानंतर जो अनुभव दिलेला आहे, एक्सपिरियन्स जो असणार आहे तो अनुभव तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव अपेक्षित आहेत आणि मासिक वेतन जे भेटणार आहेत ते 36,500 असणार आहे. किती असणार आहे? 36,500 रुपये पर मंथ. ठीक आहे. तर आता अर्ज कसा करायचा? अर्ज हे ऑफलाईन करायचा आहे. ठीक आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्जाचा नमुना आणि अटी जे आहे ECHSच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ही जर तुम्हाला PDF लागेल आपल्या टेलिग्राम चॅनलला पण भेटेल. आणि अर्जासोबत जे कागदपत्र लागणार आहेत ते काय काय लागणार आहेत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्रे लागणार आहेत, त्यानंतर अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे, ओळखपत्र लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि इतर आवश्यक प्रमाणपत्र जसे की ते D फार्म रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी असणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट असेल तर ते लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, इम्पॉर्टंट डेट्स बघा, इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत तिथे. जी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख जी असणार आहे ती असणार आहे 9 जुलै 2026. ठीक आहे. आणि कोणत्याही प्रकारचे डुप्लिकेट जे आहेत ते तिथे स्वीकारल्या जाणार नाही आहेत, ह्याची तुम्ही खात्री घ्या. त्यानंतर ह्या तारखेनंतर जे आहेत हे आलेले जे अर्ज असतील ते काही स्वीकारले जाणार नाही, म्हणून इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी स्वतंत्रपणे माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूला जाताना खालील मूळ प्रमाणपत्रे तुम्हाला सोबत घेणे आवश्यक आहे, जसे की SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, डिग्री किंवा डिप्लोमा मार्कशीट, त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सर्व्हिस रेकॉर्ड जर लागू असेल तर, त्यानंतर PPO आणि 2 पासपोर्ट साईज फोटो. आणि इंटरव्ह्यूसाठी TA DA दिला जाणार नाही, ह्याची सर्वांनी काळजी घ्या. ठीक आहे. जर तुमच्याकडे B फार्मसी किंवा D फार्मसी पात्र असेल आणि तुम्ही अनुभवी असाल तर ही संधी नक्कीच चांगली आहे. विशेषतः डिफेन्स हेल्थकेअर सिस्टीममध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी ही भरती चुकवू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला 36,000 रुपये मानधन जो भेटणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ही जी प्रति महिना निश्चित वेतन जे आहे हे पण चांगलं आहे. तर मित्रांनो, ही होती ECH फार्मासिस्ट रिक्रुटमेंट 2026ची संपूर्ण माहिती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत. आपल्या फार्मासिस्ट मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि KP फार्मा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.